नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ताच्या ठळक बातम्या बघा. 20 जुलै 2024 आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत. बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया. पहिली बातमी तुम्ही इथं बघू शकता. इंदापुरामध्ये शेती महामंडळ कामगार आणि वारसदारांची विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण चालू आहे. इंदापूरमध्ये शेती महामंडळ कामगार आणि वारसदारांचे विविध इंदापूर मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी भेट घेत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. इंदापूर तालुक्यातील रत्नपूर येथे शेती महामंडळ कामगार आणि वारसदार येथे यांच्या विविध मागण्यांसाठी स्थानिक आमरण उपोषणाला बसले आहेत. नंदुरबार शहरात मुसळधार पाऊस, सखल भागात साचले पाणी. नंदुरबार शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. यासोबतच रेल्वे बोगद्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. रेल्वे बोगद्यात गुडघाभर पाणी साचल्यामुळे या ठिकाणी रुग्णवाहिकेला वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. यासोबतच दुचाकीस्वारांना देखील मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. भंडारामध्ये मुसळधार पाऊस, शहरातील रुक्मिणीनगरमधील अनेक घरात शिरले पाणी. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला असून रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाने झोडपून काढत आहे. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले तर भंडारा शहरातील रुक्मिणीनगर येथे पावसाचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं आहे तर रस्त्यावरून गुडघाभर पाणी साचलं आहे. नंतरची न्यूज बघा. सर्व्हर डाऊनमुळे पुणे एअरपोर्टवरून उड्डाण करणारी 19 आणि पुण्याला येणारी 20 विमाने रद्द. सर्व्हर डाऊनमुळे पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी 19 आणि पुण्याला जाणारी 20 विमाने रद्द करण्यात आलेली आहेत तर 30हून अधिक विमानांना उशीर झाला. बोर्डिंग पासही हाताने लिहून घ्यावे लागल्याने नवीन आणि जुन्या टर्मिनलवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. देशात पुण्यासह नागपूर, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आदी विमानतळावरील सेवेला मोठा फटका बसला. इंडिगोची सर्वाधिक विमाने रद्द झाली. विमाने रद्द व उड्डाणाचा उशीर झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नंतरची न्यूज बघा. नवी मुंबईत मुसळधार पाऊस, महापे MIDC मध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप. नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. महापे MIDC परिसरातील सखल भागात पाणी साचले. महापे MIDC मध्ये रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. MIDC मध्ये कामाला येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. नंतरची न्यूज बघा. बीडमध्ये एसटी बस आणि दुचाकी समोरासमोर धडक, दोघे गंभीर जखमी. बीडमध्ये एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. कल्याण विशाखापट्टणम मार्गावरील सिरसदेवी येथील ही घटना आहे. माजलगाव पुणे या एसटी बस आणि दुचाकी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील 2 जण जखमी झालेले आहेत. त्यानंतरची न्यूज बघा. नवी मुंबई मुसळधार पाऊस, महापे MIDC मध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप. नंतरची न्यूज बघा. भर समुद्रात जहाजाला लागली आग, तब्बल 12 तासांनी आगीवर नियंत्रण. भर समुद्रात जहाजाला लागलेली आग 12 तासांनी विझवण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या 2 युद्ध नौकांनी ही आग विझवली. श्रीलंकेत जाणाऱ्या कार्गो शिपला लागली आग. तटरक्षक दलानं समुद्रात शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. त्यानंतरची न्यूज बघा. मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस आहे. मागील 4 तासापासून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद आहे. सकल भागात मोठ्या प्रमाणात साचले पाणी. अंधेरी सबवे अजूनही 2 ते 2.5 फुटापर्यंत पाणी आहे. रायगडमध्ये रोहा परिसरात जोरदार पाऊस, कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली. रोहा आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. नद्यांचं पाणी पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका नदीचे इशारे पातळी ओलांडत आहे. कुंडलिकेची इशारा पातळी 23 मीटर सध्याची पाणी पातळी आहे. त्यानंतरची न्यूज बघा. मुंबईत जोरदार पाऊस, बेस्टच्या मार्गात बदल. मुंबईत सतत पडणाऱ्या पावसाचा वाहतूक व्यवस्थेला फटका. मुंबईत अनेक बेस्ट बसच्या मार्गात बदल. बस क्रमांक 281, 302, 303, 322, 345, 355, 357, 360, 460, 488, 517 आणि 533 मार्गामध्ये बदल करण्यात आलाय. त्यानंतरची न्यूज बघा. तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. अशाच महाराष्ट्रातील बातम्या, योजनेविषयक माहिती, ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.